नमस्कार मंडळी, मी रुपाली तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये। आय होप तुम्ही सगळे मस्त असाल। देवपूजेने छान अशी व्लॉगची सुरुवात केलेली आहे, कारण आज आहे जन्माष्टमीचा उपवास, म्हणजे जन्माष्टमी उत्सव आहे आणि उद्या दहीकाला आहे। सो त्यामुळे छान अशी देवपूजा सकाळी केलेली आहे आणि लोलोच्या स्कूलमध्ये आहे आज जन्माष्टमी उत्सवाचं सेलिब्रेशन। सो त्यालासुद्धा छान असं रेडी केलेलं आहे, बाळकृष्ण त्याला बनवलेला आहे आणि ड्रेस जो आहे त्याला ना, तर तो पहिल्या वर्षी त्याला मी घेतला होता, तर यावर्षीसुद्धा त्याला बऱ्यापैकी आलेला आहे। सो तोच वेअर केलेला आहे आणि ज्वेलरीसुद्धा माझी जी ओढभरणीची ज्वेलरी होती तर तीच त्याला वेअर केलेली आहे, कोणताही एक्स्ट्रा खर्च केलेला नाही आहे। लोलो कसा वाटतं मला कॉमेंट सेक्शनमध्ये ज़रूर सांगा। फेस टू फेस कॅमेरा ब्लॉग स्टार्ट केलेला आहे आणि सकाळची सुरुवात जी आहे ती खूप छान झालेली आहे, देवपूजेने झालेली आहे। आणि लोलोच्या स्कूलमध्ये ना आज जन्माष्टमी उत्सव होता, म्हणजे त्याचं सेलिब्रेशन होतं। सो त्यासाठी लोलोला सुद्धा रेडी केलं, मला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे की लोलोला कशा प्रकारे रेडी केलेलं आहे। आणि लोलोचा गेल्या वर्षीचाच जे ड्रेस आहे श्रीकृष्णाचा तर तोच होता, तर तो थोडासा त्याला शॉर्टही होत होता, तरीसुद्धा मी त्याला वेअर केला आणि त्याला छान असं रेडी करून पाठवलेलं आहे। आणि सकाळी खूप गडबड होती, त्यामुळे ना देवपूजा फक्त मी केली आणि देवाला फुलं वगैरे जी आहे ती व्हायची राहून गेली। तर आता मी फुलं वगैरे घालून घेते, दारात रांगोळीसुद्धा काढायची राहून गेली, कारण खूप गडबड झाली सकाळी। आणि त्यानंतर ना एक गोष्ट आहे ती सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते। तर हे बालकृष्णासाठी ना वस्त्र आणलेलं आहे मी, आणि त्याचबरोबर ना त्याचा शृंगारसुद्धा आणलेला आहे। तर मला खूप छान असं वस्त्र मिळालं मला आणि मला प्रचंड आवडलं। तर दाखवते तुम्हाला आधी ओपन करून, किती सुंदर असं वस्त्र आहे। तर छान असं ते मी रेडी करते बालकृष्णांना, आणि त्यांचा जो शृंगार आहे जसं की मुकुट आहे, त्यानंतर गळ्यातली कंठी आहे, बासुरी आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यासुद्धा मी वेअर करणार आहे। छान असं त्यांचा शृंगार करणार आहे आणि फुलं वगैरे सुद्धा वाहणार आहे। आणि अजून एक गोष्ट की गणपती बाप्पासाठी, म्हणजे माझ्या मंदिरात जी छोटीशी गणपती बाप्पाची मूर्ती आहे ना, तर त्याच्यासाठी मी हा शेलासुद्धा आणलेला आहे आणि मला प्रचंड आवडला। खूप छोटासा मी शोधत होते खूप दिवसानंतर, तर श्रीकृष्णांचं वस्त्र जेव्हा मी घेत होते तेव्हा मला हा शेला दिसला, सो मी घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा शेला आहे। तर हा मी गणेश चतुर्थीच्या दिवशी घालेन आणि श्रीकृष्णांना आता शृंगार करून घेते आणि मला नैवेद्यसुद्धा बनवायचा आहे, तर नैवेद्यसुद्धा दाखवून घेणार आहे। आज आहे माझं फास्ट, तर आम्ही रात्री सोडतो फास्ट, म्हणजे 12च्या नंतर, जन्माष्टमीच्या नंतर सोडतो, म्हणजे 12 वाजता। आणि सगळी कामं जी आहेत ती मी आवरून घेणार आहे आणि मी जाणार आहे संध्याकाळी माझ्या माहेरी, म्हणजे माझ्या आईकडे जाणार आहे, कारण त्यांच्या इकडे ना घरी जन्माष्टमीचा उत्सव जो आहे तो दरवर्षी साजरा केला जातो। लास्ट इयरला मी गेली नव्हती, तर यावर्षी मी नक्की जाणार आहे। तर त्यासाठी मला संध्याकाळी सगळं आवरून निघायचं आहे, तर सगळं आवरून घेते। देवांना छान अशी सजावट करणं, शृंगार करणं, फुलं घालणं हे प्रचंड आवडतं मला, खूप खूप म्हणजे खूप आवडतं। पण आपल्याकडे ना दिवसभरात इतका पुरेसा खूप जास्त वेळ नसतो सकाळचा, कारण सकाळी खूप जास्त गडबड असते, त्यामुळे जसं वेळ मॅनेज होणार तशा प्रकारे मग सगळ्या गोष्टी मी करत असते। तर सकाळी पूजा वगैरे करून घेतली घाईघाईत, पण फुलं वगैरे व्हायची राहून गेली होती आणि मला गडबडीत सगळं फुलं वगैरे व्हायची नव्हती, त्यामुळे म्हटलं चला थोडासा वेळ मिळेल ना तेव्हा आपण सगळं व्यवस्थित करू, शृंगारसुद्धा छान असा करू जसा आपल्याला हवा आहे तसा। असा शृंगार जो आहे तो बालकृष्णाचा झालेला आहे आणि बघू नेक्स्ट इयरपासून छान असं सेलिब्रेशन मी घरीच करणार आहे। यावर्षी आईचा खूप जास्त आग्रह होता, त्याच्यामुळे मला जावं लागलं। ला भोग लावण्यासाठी इथे मी ड्रायफ्रूटचा पाक करणार आहे। थोडेसे मखाणे, बदाम आणि काजू घेतलेले आहेत, ड्राय रोस्ट करायचे आहेत, थोडंसं सुकं खोबरंसुद्धा घ्यायचं आहे आणि मिक्सरमधून या सगळ्या गोष्टी फिरवून घ्यायच्या आहेत। इथे तुम्ही ह्याचा गुळाचा सुद्धा वापर करू शकता किंवा साखरेचा सुद्धा। आणि या सगळ्या गोष्टी ना छान अशा मेल्ट झाल्यावर साखरेमध्ये टाकायच्या आहेत आणि तुम्ही बघू शकता की ते छान असा ड्रायफ्रूटचा पाक जो आहे तो तयार झालेला आहे। तर देवाला आता भोग लावते आणि त्यानंतर मग निघण्याची तयारी करते।
लावल्यानंतर मी लगेचच निघाली आणि मिस्टर, मी आणि लोलो तिघंसुद्धा आम्ही येऊन पोचलो. आणि ते बघा प्रज्ञाची आणि युवीची जी आहे ती पार्टी चाललेली आहे, बर्गर पार्टी. आणि इकडे आईची देवपूजा मांडणी जी आहे ती चालू आहे. आणि लोलोचा, माझा आणि यांचं तिघांचं कॅरम खेळणं चालू आहे. लोलो काय मला खेळून देत नाही, पण सगळ्या गोष्टी इकडे तिकडे पसरवत आहे. प्रज्ञाला ऑलरेडी आम्ही ड्रॉप केलं होतं 2 दिवसापूर्वी, त्यामुळे तो काय आमच्यासोबत नंतर आला नाही. तर त्यामुळे मग मी त्याला घेण्यासाठी आणि उत्सव वगैरे सगळ्या गोष्टी सेलिब्रेट करण्यासाठी मग आम्ही आलो. आणि आता 12 वाजण्याची वाट पाहत आहोत आम्ही. आणि इकडे बघा सगळे जे आहेत ते जमा झालेले आहेत, 12 वाजलेले आहेत आणि सगळी पूजा वगैरे चालू आहे. जन्माष्टमीचा उत्सव छान असा सेलिब्रेट केला. आणि आईकडे अगदी सिंपल पद्धतीनेच केला जातो, पण आजूबाजूचे त्यांच्या जे आहे ते सगळेजण एकत्र येतात, जेवतात वगैरे आणि छान असं सेलिब्रेशन करतात. आरती, पाळणा या सगळ्या गोष्टी केल्या जातात. तर ते आम्ही केलं, त्यानंतर जेवलो वगैरे. आणि हा दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग आहे, ज्या दिवशी मी तिथून घरातून निघाली सकाळी आणि मग आम्ही दादरला आलो. आणि ते दादर फुल मार्केटमधली जी दहीहंडी आहे ती पाहण्यासाठी इथे उभे राहिलो. त्यानंतर मग आम्ही पुढेसुद्धा बऱ्याच ठिकाणी फिरलो. आणि तुम्ही पाहू शकता इथे मुलींची दहीहंडी जी आहे ती लावलेली आहे. आणि 5 की 6 थर त्याने, मुलींनी 5 थर आय थिंक लावले होते. आणि आम्ही ते पाहत होतो. पाऊससुद्धा पडत होतो, भिजलो होतो आम्ही, कारण छत्री वगैरे काही सोबत नव्हती नेलेली. पण सगळ्या गोष्टी मुलांना दाखवणं गरजेचं आहे, कारण आम्ही लहान असताना सगळ्या गोष्टी खूप वेगळ्या होत्या. जे 90sचे 80चे जी मुलं आहेत किंवा लेडीज जेंट्स दोन्ही जे आहेत, तर त्यांनी सगळ्या या गोष्टी अनुभवलेल्या आहेत, मजा केलेल्या आहेत. पण आजकालच्या पिढीला नाही या गोष्टी अनुभवायला मिळत नाहीत. त्यामुळे ना या गोष्टी मी आवर्जून त्यांना दाखवत असते. आणि भले जे काही असेल बघायला मिळेल तेवढं, पण त्यांना दाखवत असते की आम्ही असं बघायचो दहीहंडी वगैरे. त्यानंतर ही सिद्धिविनायक मंदिराच्या समोरची दहीहंडी आहे. तर इथे सुद्धा खूप छान असे थर लावले होते आणि खूप मजासुद्धा येत होती. आणि जेव्हा ना आम्ही लहान होतो त्यावेळेला ना अशा वेळेला दहीहंडी जेव्हा लागायची आणि वरती फोडण्यासाठी जो छोटा मुलगा किंवा मुलगी चढलेली असायची, तर तेव्हा इतकी भीती वाटायची ना की तो पडतोय की काय. ॲक्च्युली त्याला सपोर्ट असतो मागच्या साईडने, तरीसुद्धा ना अशी मनात भीती असायची ती मुलगी किंवा मुलगा पडेल की काय. अगदी आपल्याच मनात धाकधूक व्हायची का, जसं की आपणच तिथे वरती चढलेलो आहोत. तर अशा सगळ्या गोष्टी होत्या लहानपणाच्या, त्या सगळ्या मला आठवल्या. आणि हा बघा दहीकाला जो आहे ना, तर हा मी नागोशाच्या वाडीत आलो होतो, दादर प्रभादेवी एरियामधला नागोशाची वाडी जी आहे तर बऱ्याच जणांना माहिती असेल, तर तिथे आलो होतो. तिथेसुद्धा बऱ्याच ठिकाणी दहीकाला उत्सव छान असा सेलिब्रेट केला जात होता. अजून बरंच काही प्लॅन होतं फिरण्याचं आमचं, पण ते काही शक्य झालं नाही, कारण थकल्यासारखं वाटत होतं. रात्री काही व्यवस्थित झोप झाली नव्हती. आणि मुलंसुद्धा, म्हणजे प्रज्ञेला तर काही इश्यू नसतो फिरण्याचा, पण लोलो कसं थकतो वगैरे, तर त्याला झोपसुद्धा गरजेची असते. त्यामुळे मग आम्ही विचार केला की आपण इथून निघूया आणि घरी जाऊया. तर हा बघा दहीकाला आहे ना, मस्त असा वरती चढला होता. आणि त्यानंतर इथे कृत्रिम पाऊससुद्धा पाडण्यात आला होता. आणि क्रेनवरती लागल्या होत्या दहीहंडी इकडे. आणि गर्दी बघू शकता तुम्ही प्रचंड. आम्ही एखादा कोपरा बघून उभे राहिलो होतो, कारण खूप गर्दी होती. अशा गर्दीमध्ये ना धक्काबुक्की होण्याची किंवा चेंगराचेंगरी होण्याची शक्यता असते. त्यामुळे जितकं शक्य होईल ना कॉर्नर पकडायचा, त्या पूर्ण गर्दीमध्ये कधीच शिरायचं नाही. Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. सो अशा प्रकारे आम्ही जन्माष्टमीचा उत्सव, म्हणजे उपवासाचा दिवस, त्यानंतर दुसऱ्या दिवशी दहीकाल्याचा दिवस, असा छान असा सेलिब्रेट केला, एन्जॉय केला. आय होप तुम्हाला ते आवडलं असेल. असेच छान छान ब्लॉग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण.